आजच्या या समीक्षेत आपण JNVSTच्या म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या 5वीतील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकाचं विश्लेषण करणार आहोत. हो, आणि यातली सर्वात पहिली खटकणारी गोष्ट म्हणजे या माहितीपत्रकातील माहितीचा क्रम वाचकांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेशी अजिबात सुसंगत नाहीये. म्हणजे सुरुवातीची जी रचना आहे ती म्हणायची आहे का तुला? अगदी. बघ ना, या दस्तावेजाची सुरुवात थेट चाचणीचं स्वरूप या भागाने होते. म्हणजे परीक्षेचे 3 विभाग कोणते आहेत, वेळ किती आहे आणि OMR उत्तरपत्रिका भरण्याचे नियम काय आहेत हे सगळं अगदी पहिल्या पानावर दिलंय. अरे छा, म्हणजे मुख्य माहिती सोडून थेट परीक्षेचंच तपशील. हो ना, आणि पात्रता किंवा अर्ज कसा करावा हे जे कळीचे मुद्दे आहेत ते थेट पान 3 आणि 4 वर ढकलून दिलेत. बापरे. पण मग जर एखादा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्रच नसेल तर त्याला पहिल्या पानावरील परीक्षेचं स्वरूप वाचण्यात काहीच अर्थ उरत नाही ना? अगदी तोच तर माझा मुद्दा आहे. संस्थेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे समजून घेणं कठीण नाहीये. म्हणजे संस्था स्वतःला परीक्षा घेणारी संस्था मानते म्हणून? हो, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष परीक्षेचा तपशील सर्वात महत्त्वाचा आहे. पण जेव्हा आपण युजर जर्नीचा किंवा वाचकांचा प्रवास विचारात घेतो ना, तेव्हा हा क्रम पूर्णपणे उलटा आणि अकार्यक्षम ठरतो. बरं. ग्रामीण भागातला एखादा पालक जेव्हा हे माहितीपत्रक हातात घेतो तेव्हा त्याची पहिली गरज काय असते? साहजिकच, माझा मुलगा किंवा मुलगी या परीक्षेला बसू शकते का हाच प्रश्न असेल. अगदी बरोबर. जर वाचक मुळात पात्रच नसेल तर त्याला पहिल्याच पानावरील OMR शीटचे नियम वाचायला लावणं हा वेळेचा अपव्यय आहे. पण थोडा वेगळा विचार करूया. शेवटी ही एक प्रवेश परीक्षा आहे ना. हां. या दस्तऐवजाचा मूळ हेतूच परीक्षेची माहिती देणं आहे. म्हणजे पालक जेव्हा हे पत्रक हातात घेतात तेव्हा त्यांना हेच तर जाणून घ्यायचं असतं की परीक्षा कशी असेल. बरं. त्यामुळे परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम आधी देणं मला तरी खूप स्वाभाविक वाटतं. जर आपण पात्रता आधी दिली तर आपण मुख्य विषयापासून भरकटतोय असं नाही का वाटत? नाही, तसं नाहीये. आपण एका वेगळ्या संकल्पनेचा विचार करूया, ज्याला द फनल ऑफ इन्फॉर्मेशन किंवा माहितीची गाळणी म्हणतात. अच्छा, म्हणजे नेमका काय? कोणत्याही प्रक्रियेत सर्वात आधी आपल्याला त्या गाळणीच्या सर्वात वरच्या आणि रुंद भागाची माहिती द्यायची असते, जिथे जास्तीत जास्त लोक असतात. पात्रता हा तो रुंद भाग आहे. बरोबर आहे. प्रवेश परीक्षेचं स्वरूप हे तुमचं अंतिम प्रॉडक्ट असेल, पण पात्रता हा त्या प्रॉडक्टपर्यंत पोहोचण्याचा दरवाजा आहे. हो, म्हणजे दरवाजा बंद आहे की उघडा हे सांगण्याआधीच घरातील फर्निचर दाखवण्यात काही अर्थ नाही. अगदी योग्य उदाहरण दिलंस. नवोदयची परीक्षा देणारी मुलं ही 10-11 वर्षांची असतात. त्यांच्यासाठी ही अनेकदा आयुष्यातील पहिली मोठी स्पर्धा परीक्षा असते. नक्कीच. मग अर्ज करण्याची साधी प्रक्रिया समजून घेण्याआधीच त्यांच्यासमोर ऑप्टिकल मार्क रेकग्निशन, निगेटिव्ह मार्किंग अशा तांत्रिक शब्दांचा भडीमार करणं योग्य नाही. याने त्यांच्यात विनाकारण भीती निर्माण होते. हो, ते तर आहेच. म्हणजे माहिती देताना वाचकाला टप्प्याटप्प्याने पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणूनच माझी सूचना अशी आहे की माहितीची पूर्णपणे पुनर्रचना करावी. म्हणजे जो क्रम आत्ता आहे तो बदलावा. बरोबर? हो, पात्रता आणि अर्ज कसा करावा हे जे विभाग सध्या शेवटी आहेत ते सर्वात आधी घ्यावेत. यामुळे पालकांना लगेच समजेल की ते योग्य जागी आले आहेत की नाही. अच्छा. आणि मग त्यानंतर निवडीच्या अटी याव्यात. अगदी. आणि चाचणीचं स्वरूप, वेळेचं नियोजन तसंच OMR शीट भरण्याच्या ज्या सूचना आहेत ना, त्या एका स्वतंत्र परीक्षेच्या दिवसासाठी मार्गदर्शक अशा एका वेगळ्या विभागात शेवटी द्याव्यात. हां, खूपच चांगला उपाय आहे. यामुळे वाचक योग्य मानसिक तयारीसह ते वाचू शकेल. हो, नक्कीच. पण बघ, समजा आपण ही रचना सुधारली, पालकांना पात्रता पहिल्या पानावर दिली, तरीही त्यांचा संघर्ष तिथे संपत नाहीये. म्हणजे तुला म्हणायचं की ती माहिती समजायला कठीण आहे. हो, कारण प्रवेशाचे काही अत्यंत क्लिष्ट आणि अटीशर्तींचे नियम केवळ सवग मजकुराच्या स्वरूपात दिल्याने वाचकांचा मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलास तू. म्हणजे बघ ना, दस्तऐवजात शहरी आणि ग्रामीण उमेदवारांसाठी असलेले जे नियम आहेत ते सलग आणि एका मोठ्या परिच्छेदात दिले आहेत. मी पाहिलंय ते. उदाहरणार्थ, ग्रामीण कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी सलग 3री, 4थी आणि 5वी ग्रामीण भागात शिकलेला असावा लागतो. पण त्यात एक अट अशी आहे. कोणती अट? जर तो कोणत्याही कारणास्तव एका दिवसासाठी जरी शहरी शाळेत गेला असेल तर तो थेट शहरी गटात मोडतो. आणि हा संपूर्ण नियम एका क्लिष्ट वाक्यात गुंफलेला आहे.
बापरे, हे सलग परिच्छेद वाचताना मेंदूमध्ये नेमकं काय घडतं हे आपण समजून घ्यायला हवं. म्हणजे कॉग्निटिव्ह लोडबद्दल म्हणतेस का तू? अगदी बरोबर. जेव्हा आपण अशी सलग वाक्य वाचतो, ज्यामध्ये जर, तर, पण आणि अशा अनेक अटी असतात, तेव्हा आपल्या मेंदूला एकाच वेळी अनेक शक्यता लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे जर तो 1 दिवसासाठी शहरी शाळेत गेला, तर तो शहरी गटात मोडेल. पण जर तो ग्रामीण भागात सलग शिकला, हे सर्व तुकडे एकत्र जोडून त्याचा अर्थ लावणं खूप कठीण जातं. हो ना. ज्या ग्रामीण पालकांना अशी प्रशासकीय भाषा वाचण्याची सवय नाही, त्यांच्यासाठी हे अशक्यप्राय होऊन जातं. नक्कीच. अनेकदा यातून चुकीचे निष्कर्ष काढले जातात आणि शेवटी ऐनवेळी उमेदवारी रद्द होण्याची वेळ येते. आणि याच गुंतागुंतीचं आणखी एक उदाहरण म्हणजे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 गुण मिळतील आणि निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. अरे हो, हा तर विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा मुद्दा आहे. हो, पण तो OMRच्या सूचनांच्या एका मोठ्या परिच्छेदात कुठेतरी दडवून ठेवलाय. ही माहिती शोधण्यासाठी वाचकाला संपूर्ण मजकूर अत्यंत बारकाईने वाचावा लागतो. यावर एकच आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे महत्त्वपूर्ण आणि अटींवर आधारित माहिती देण्यासाठी सलग मजकुराऐवजी व्हिज्युअल एड्स म्हणजे दृश्य साधनांचा वापर करणं. म्हणजे जसं की एखादा तक्ता. किंवा एखादा सोपा फ्लोचार्ट. शहरी आणि ग्रामीण गटाची पात्रता ठरवण्यासाठी तो मोठा परिच्छेद देण्याऐवजी फ्लोचार्ट वापरता येईल. अच्छा, म्हणजे ते कसं दिसेल? बघ, फ्लोचार्टमुळे मेंदूला एका वेळी फक्त एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करावं लागतं. उदाहरणार्थ, पहिला प्रश्न असेल, विद्यार्थी इयत्ता 3री, 4थी आणि 5वी सलग ग्रामीण भागात शिकला आहे का? आणि खाली 2 बाण असतील, होय आणि नाही. बरोबर. जर होय असेल तर बाण पुढच्या प्रश्नाकडे जाईल, तो एखाद्या दिवसासाठी शहरी शाळेत गेला होता का? आणि तिथे जर होय असेल तर तो बाण थेट मग तो शहरी गटात मोडेल या अंतिम निष्कर्षावर जाईल. अगदी बरोबर. एखादा पालक स्वतःचं बोट ठेवून या फ्लोचार्टवरून एका सेकंदात स्वतःची पात्रता तपासू शकतो. इथे गोंधळाला जागाच उरत नाही. फ्लोचार्टची उपयुक्तता मला नक्कीच मान्य आहे, पण निगेटिव्ह मार्किंगच्या मुद्द्यावर आपण थोडा वेगळा विचार करूया. म्हणजे? चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी केले जाणार नाहीत. ही गोष्ट जर आपण खूप जास्त ठळक केली, एखाद्या मोठ्या चौकोनात टाकली, हां. तर मुलं उत्तरे देताना निष्काळजीपणा करतील अशी संस्थेला भीती नसेल का? म्हणजे चुकीला शिक्षण नाही हे वाचून अंदाजे उत्तरे देण्याची प्रवृत्ती वाढू शकते. हा विचार प्रशासकीय पातळीवर येऊ शकतो हे मान्य आहे. हो ना, संस्थेला मुलं गंभीरपणे परीक्षा देताना पाहिजेत. म्हणूनच त्यांनी हे मुद्दाम लो प्रोफाईल ठेवलं असावं. यात गैर काय आहे? बघ, माहिती लपवून किंवा अस्पष्ट ठेवून शिस्त राखण्याचा प्रयत्न करणं हे चांगल्या डिझाईनचं लक्षण कधीच असू शकत नाही. पण मग मुलांनी अंदाजे उत्तरे दिली तर? ती भीती असली तरी ज्या नियमांच्या चौकटीत परीक्षा द्यायची आहे ते नियम स्पष्ट असणं हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. आणि आपण याचा मानसशास्त्रीय विचार करूया. कसा? जेव्हा या लहान मुलांना स्पष्टपणे कळतं की चुकीच्या उत्तराला शिक्षा नाही, तेव्हा त्यांचा परीक्षेचा मानसिक ताण लक्षणीयरित्या कमी होतो. अच्छा, म्हणजे ते जास्त आत्मविश्वासाने पेपर सोडवू शकतील. नक्कीच. ते अधिक मोकळ्या मनाने कठीण प्रश्नांना सामोरे जातात. नियमांची लपवाछपी करून उत्तम विद्यार्थी निवडता येत नाहीत. पारदर्शकता हाच नेहमी सर्वोत्तम पर्याय असतो. अगदी. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नाही हा मुद्दा इतर सूचनांमध्ये न दडवता एका स्वतंत्र चौकोनात ठळक अक्षरातच असायला हवा. बरं, आपण माहितीचा क्रम लावला, फ्लो चार्टने ती समजायला सोपीही केली. पण या दस्तऐवजाची जी भाषा आहे ना, हो, भाषेचा सूर हा माझा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हो, कारण यात दस्तऐवजाची भाषा आणि सूर खूपच कठोर, रुक्ष आणि कायदेशीर स्वरूपाचा आहे, जो लहान विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी भीतीदायक ठरू शकतो. अगदी बरोबर ओळखलंस तू. म्हणजे जर आपण यातील सूचना वाचल्या तर त्यात वारंवार सक्त मनाई आहे, उशिरा पोहोचणाऱ्यांना प्रवेश नाकारला जाईल, अशा शब्दांचा भडीमार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती मान्य केली जाणार नाही, उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, हे शब्दही खूप वेळा आलेत. हो ना, हे वाचून तर मलाच भीती वाटली. मग विचार कर, हे शब्द कागदावर कसे दिसतात या पलीकडे जाऊन ते वाचणाऱ्या व्यक्तीवर काय मानसिक परिणाम करतात.
आपण एका अशा कुटुंबाची कल्पना करूया जिथे पालक शेतमजूर आहेत. दिवसभराच्या कष्टानंतर रात्री ते हे माहितीपत्रक वाचत आहेत. बरोबर. त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलाचं आयुष्य बदलून जाण्याचं स्वप्न आहे. आणि अशा भावनिक क्षणी जेव्हा ते सक्त मनाई आहे किंवा निवड रद्द करण्यात येईल असे धमकावणारे शब्द वाचतात, तेव्हा त्यांना आधार मिळण्याऐवजी धोकाच जास्त जाणवतो. अगदी त्यांना असं वाटतं की फॉर्म भरताना एखादी छोटीशी चूक झाली तर आपल्याला थेट शिक्षाच होईल. हा एखाद्या पोलीस मॅन्युअलसारखा वाटणारा सूर त्यांच्यात अकारण भीती निर्माण करतो. यामुळे काही पालक तर ही प्रक्रिया अर्धवट सोडण्याची शक्यता आहे. म्हणूनच हा केवळ भाषेचा प्रश्न नाहीये, तर हा सुलभतेचा किंवा ॲक्सेसिबिलिटीचा प्रश्न आहे. हे सगळं भावनिक पातळीवर एकदम बरोबर वाटतंय मला. पण आपण थोडं वास्तवाकडे बघूया का? हां, सांग ना. या परीक्षेला देशभरातून 30 लाखाहून अधिक मुलं बसतात. जिथे एवढी स्पर्धा असते तिथे लोक पळवाटा शोधतातच. ते आहेच. खोटे दाखले देणं, उशिरा येऊनही प्रवेशासाठी दबाव आणणं, हे प्रकार घडतातच. अशावेळी जर भाषा मवाळ ठेवली, कृपयासारखे शब्द वापरले, तर लोक नियम गांभीर्याने घेणार नाहीत. बरं. प्रशासकीय पातळीवर स्वतःला कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी अशी थेट आणि धमकावणारी भाषा वापरणं ही सिस्टीमची गरज होऊन बसते. याला आपण प्रशासकीय अपरिहार्यता म्हणायला हवं, असं तुला नाही वाटत? कायदेशीर सुरक्षितता महत्त्वाची आहे हे मी नक्कीच मान्य करते, पण इथे आपण कायदेशीर असणं आणि रुक्ष असणं यात गल्लत करत आहोत. म्हणजे कसं? डिझाईनच्या परिभाषेत याला डिफेन्सिव्ह डिझाईन म्हणतात, जिथे संस्था प्रत्येक वाचकाकडे संशयाने पाहते आणि प्रत्येकाला गुन्हेगार मानते. अच्छा. पण स्पष्ट आणि आदरयुक्त भाषा वापरूनही तुम्ही कायदेशीर बाबी पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकता ना? स्वतःचा अधिकार प्रस्थापित करण्यासाठी धमकावण्याची गरज नसते. यासाठी काही उदाहरणं देता येईल का? नक्कीच. आता पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे असं धमकावल्यासारखं लिहिण्याऐवजी कृपया OMR शीट भरताना केवळ निळ्या किंवा काळ्या पेनचाच वापर करावा, पेन्सिलचा वापर टाळावा, असं स्पष्टपणे सांगता येतं. हो, म्हणजे अर्थ तोच आहे आणि कायदेशीर बाजू तीच आहे. अगदी. पण सांगण्याचा सूर पूर्णपणे वेगळा आणि सकारात्मक आहे. तसंच उशिरा पोचणाऱ्यांना प्रवेश नाकारला जाईल, हे वाक्य कसं लिहिता येईल? परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी वेळेवर उपस्थित राहणं अनिवार्य आहे, असं काहीसं. अगदी बरोबर. आणि पुढे लिहिता येईल की उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देता येणार नाही. यात नियम मोडल्यास काय होईल हे स्पष्ट आहे, पण गुन्हेगार ठरवल्यासारखं वाटत नाही. हो, हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि अजून एक सांगू, दस्तऐवजाची सुरुवात थेट नियमांनी न करता, प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, या प्रक्रियेत आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अशा एका छोट्या परिच्छेदाने केली तर सुरुवातीचा तो रुक्षपणा जाऊन संस्थेबद्दल एक विश्वासाचं नातं तयार होईल. हो ना. नियम पाळण्यासाठी लोकांच्या मनात आदर निर्माण करणं केव्हाही चांगलं, भीती निर्माण करण्यापेक्षा. नक्कीच. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण पाहिलं की केवळ तांत्रिक माहिती देणं पुरेसं नसतं. हो, ती माहिती वाचकांपर्यंत कशी पोहोचते हे पाहणं अधिक महत्त्वाचे. माहितीपत्रकाची प्रभावीता वाढवण्यासाठी सर्वात आधी पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची माहिती सुरुवातीला घेणं गरजेचं आहे. अगदी. आणि दुसरं म्हणजे ग्रामीण आणि शहरी कोट्यांसारखे जे गुंतागुंतीचे नियम आहेत ते फ्लोचार्टच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात मांडावेत. बरोबर. आणि निगेटिव्ह मार्किंग नाही यासारख्या सवलती लपून न ठेवता स्पष्टपणे सांगाव्यात. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषेतील कठोरपणा कमी करून ती लहान विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अधिक आश्वासक बनवावी. नक्कीच. या बदलांमुळे हे माहितीपत्रक केवळ एक रुक्ष नियमपुस्तिका न राहता एक खरा मार्गदर्शक बनेल. हो, मलाही तसंच वाटतं. तर श्रोत्यांनो, आमची तुम्हाला विनंती आहे की ह्या सर्व सूचनांचा विचार करून दस्तऐवजात योग्य ते बदल नक्की करावेत आणि ही सुधारित आवृत्ती पुन्हा एकदा पुढील विश्लेषणासाठी आमच्याकडे नक्की पाठवावी. आपण इथेच थांबूया.